गाईज पहिला नंबर कोणते मी ब्लॉक काढून आला, खालून जाऊन आलो. काय करू याला काढायचं. ते बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, पण आम्हाला फर्स्ट टाइम माहीत पडली. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. सगळे रेडी झाले. इथे देवकर साहेब इकडे या ना, आपले राहुल सुळे टेबलवर उभं राहून नेटवर्क शोधताय, कारण की बिलाचं पेमेंट बाकी आहे अजून. आणि वरती आम्ही आताच आलेलो आहे, काल रात्री काही आलो नव्हतो. सगळी सुविधा आहे, वर टेबल वगैरे बनवले, पण याचा उपयोग घेत नाही कोणी, कारण की तुम्ही इथं एरिया बघू शकता. दूर दूर पर्यंत फक्त इथले काही घर चालू आहे आणि इकडचं काहीतरी चालू दिसतंय, बस. बाकी इथं काहीच नाही सध्या. आता आमचा प्लॅन लवकरच नाश्ता करून आरेवारे बीचला व्हिजिट द्यायचं. 1-1.5 तास तिथं राहणार. हा म्हणता देवकर साहेब. पाहतोय काय चाललंय इथं वाईन शॉप आहे. क्या बोला तूने? देवकर साहेब साईडची पाणी करत होती, त्यांना दूर इथं वाईन शॉप दिसलाय. हा, इथे घेत नाही बरं का कोणी दारू मेरू, सगळे चांगले पोर आहे, पण यांना दिसतं लय लवकर वाईट गोष्टी. बरोबर नाहीये काही. यांना काय दिसलं काय माहिती, बघू आपण आता. काय भेटलं का राहुल नेटवर्क? काय म्हणत होतो? थांबू जरा इथं, 2-3 फोटो घेऊ आणि जाऊ खाली. भेटतो तुम्हाला आरेवारे बीच वर. हॅलो, तर पोरं इथं थांबले नाश्त्याला. मागे इथे आहेत 2-3 हॉटेल. तोपर्यंत मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. इथं एक नंबर व्ह्यू आहे. इथून पूर्ण आरेवारे बीच इकडचं दिसतंय समोरचं. हेवाला बीच आहेत ते. इथंच पुढे झिपलाईन पण आहे, त्यामुळे आपण ट्राय करू झिपलाईन करायचं, जर सगळे रेडी झाले तर. गाईज सो आताच आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही इथे वेट करतोय. बघू शकता तुम्ही, आम्ही इथे सध्या झिप लाईनसाठी वेटिंग वर आहे, त्याच्यामुळे इथे थांबलेला. आणि या मुलीने सध्या तिचा शूज इथे वाळत टाकलेला आहे, कारण यायच्या आदल्या दिवशीच इने धुतलेला होता, त्याच्यामुळे सध्या हा वाळत घातलेला आहे. झिपलाईन साठी रेडी झाले आपले टीममेट. बाकीचे वरती आहे. आपले रोप यायचे होते अजून, आणि सेफ्टी हेल्मेट नव्हते, त्यासाठी मी थांबलोय. पहिला नंबर कोणता ते? नंतर अर्पिता, नंतर पाटील. बॉल कशी येईल ती बॉल कशी पकडायची टेक्निक होतात. सिंगल पार्टिसिपेंट, लो ब्रेकिंग, ओव्हर आउट. Eight hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला 3रा दिवस आणि आता आपण आहोत मालवण मध्ये. इथं थोडा सी व्ह्यू भेटतोय. मी झूम करून दाखवतो, बस. इथेच आपल्या स्टेच्या साईडचा एरिया एक्सप्लोर करू आपण, तुम्हाला दाखवतो. इथं साईडनेच बघा, बॅक साईडने इथं दिसत असेल तुम्हाला, खालीच इथं पाणी आहे आणि इथून हे बाजूचे घर वगैरे यांचे. समोर काही नाही, समोर आपलं नारळाचे झाड ते तेवढंच आहे. इथे यांचं सामान दिसतोय मला, फटाके वगैरे आहे बाबा. इकडे गाडी पार्किंग, समोर आपल्या गाड्या पार्क आहे. आणि हे म्हणजे मालवण शहराच्या थोडं बाहेर येतं, थोडं म्हणजे बरंच येईल, तरी 20-25 किलोमीटरचं अंतर आहे.
वर यायला पण जिना नाही आता इथं ना आपल्याला शिडी टाईपच आहे. पाटील अर्धा तास झाले पाटील मध्येच आहे अजून. मी ब्लॉक काढून आला खालून जाऊन आलो. बाकी काही राव ना राव भाई इथं. आणि यांना इथं काल रस्ता बनवून टाकलाय. इथं काल फक्त दगड होते. हा हे एवढं जे दिसत आहे ना तेवढंच. बाकी सकाळी गेलंय वाटतं. JCB दिसलं होतं मला. हा जायचा रस्ता इथं पाणी असल्यामुळं. इकडं कोळी लोकांच्या बोट्स आहेत. फोर्ट व्ह्यू म्हणजे आय थिंक इथं कुठंतरी फोर्ट हा तोच वाटतं फोर्ट समोरचा. हा तिथं समोर कोळी लोकांची तयारी चालली आहे मासे पकडायची. दाखवतो मी तुम्हाला. नमस्कार शेठ. काय म्हणतो आम्ही देवकर साहेब गुड मॉर्निंग. आणि इथं मागे झाला आम्ही जरा एन्जॉय घेतोय. एकदम ब्युटिफुल व्ह्यू असा समोर सिंधुदुर्ग छत्रपती सॉरी सिंधुदुर्ग आहे पुढचा. हा सिंधुदुर्ग किल्ला आणि म्हणून या बीचचं नाव आय थिंक फोर्ट व्ह्यू आहे. ओ माय गॉड. सूर्यसाहेब एकदम भारी विषय सापडला काहीतरी. खेकडा आणि शंख यांचं मिलन झालेलं ते आपण ट्राय करू याला काढायचं. पण सनराईज कसा झाला एक नंबर. हा व्ह्यू बाकीच्यांच्या नशिबात नाही. हा फक्त राहुल सुळे, अमित देवकर आणि मी स्वतः मालक ब्लॉगिंग चॅनल आदित्य माझे यांच्याच नशिबात दिसतंय. बाकीचे मला नाही वाटत अजून एकटाच येतील. गौरव पाटील अजून यायचे. आणि राकेश भाईची गँग पण आहे मोठी. हा राईट इयर. हा सुळ्याला एक मस्त एक खतरनाक गोष्ट सापडली आहे. आणि तो मासा आपण व्हिडिओ मध्ये बघितला याच्या आधी. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा दिसला का. पण हा मेलेला आहे वाटते. आणि जरा उठला जिवंत आहे. डोळे दिसता का याचे. बघा शेटचे डोळे. हा जर उठला ना भागो कार्यक्रम होऊन जाईल. याला झोपू देऊ ते आराम करू दे. मित्रांनो आम्हाला एक गोष्ट सांगू वाटते जे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल पण आम्हाला फर्स्ट टाइम माहीत पडली. इथं प्रत्येक बोटला आहे ना एक असं स्पेसिफिक नाव आहे माणसासारखं. जसं की हे बघा या बोटला आहे मोरेश्वर प्रसाद. नंतर इथं महापुरुष 3. इथं खापरेश्वर माऊली. या बोटचं नाव आहे सिद्धराज. तिकडं लक्ष्मी. इकडे एक लक्ष्मी. इकडे कुठंतरी एक रॉकीबाई पण दिसला होता मला. तिकडं हरे कृष्णा. बोट ओळखण्यासाठी नाव हा म्हणजे प्रत्येकाच्या बोटला नाव आहे. स्पेशल नाव आहे. नाव अशी खतरनाक आहे ना एक नंबर. तिकडं बेतोबा रॉकी बाई बोट ती तिकडे लागली डायरेक्ट एक नंबर. इकडून मधून तुम्ही बोट बघू शकता. इथं त्यांचे जाळेच दिसत आहे मला. दुसरं काही नाही. 2-3 लोक मॅक्सिमम बसत असणार इथे. अरे देवकर तुम्हाला घ्यायचे राहुल सुळेचा व्हिडिओ तुम्ही घेताय. एवढी गर्दी कशाची इकडे. भांडणं झाले काय.